सुखदाने होता
या
काही न मागे दूध दूध आणि ग तुझे काही न मागे दूध आणि ग तुझे काही न मागे लोक म्हणे आता उदार तू होई लोक म्हणे आता उदार तू होई नजरेची पाणी संताची मजटी पाणी संताची या संताची निरवी तुझे काही न मागे दूध न मागे दूध आणि ग तुझे काही न मागे दूध आणि ग तुझे काही न मागे दूध न मागे दूध तुझे काही न मागे दूध विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी मागणे ते तुझा प्रतिहार मागणे ते
आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहेची मजते आणि तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मजचे विपाई संताची या संतासी निर्विहेची मजते आणि तुझे काही न मागे तू तडित्वा ससंनील मेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठकायासमन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथमनामान पाण्डुरङ्गकारो प्रथमनामान
मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानि पावनोभ्यो श्री अगस्ते नमो नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सेवेलागी सेवक धारो चला करो निज चरणा चला करो निज चरणा चला करो निज चरणा सेवेलागी सेवक एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहेची मज देई आणि तुझे काही न मागे तुझ प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन निरूपणा करता निवडलेला अभंग साधू संत साधू श्रेष्ठ वैराग्य रागरसिक देहू निवासी जगत नंदिने जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा लई नाही 3 चरणाचा आणि ज्याच्या गळ्यामध्ये माळे ज्याच्या हातामध्ये टाळे अशा प्रत्येकाचा पाठ असलेला अभंग ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडं काहीतरी मागताय। आज उपांत्य दिवस मागणीचा दिवस त्या अनुषंगाने मागणीवर अभंगावर चिंतन केलं पाहिजे। त्याचबरोबर संतांच्या या ठिकाणी हरिभक्त पारायण स्वानंद सुखनिवासी आनंदगिरीजी बाबा यांच्या समाधीचा काय आज भंडारा। त्या अनुषंगाने संतांचाही वर्णन व्हावा या अनुषंगाने तुकोबाराचा अभंग या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणारे उपस्थित सर्व टाळकरी गुणीजन गायक वादक सगळेच गोडज्यांची संशिष्टीमे चोपदार आहे विनेकरी आहेत तुळशीवाले आहेत सगळे टाळकरी बालगोपाल आहेत गोड गंधर्वासारखे गाणारे आहेत इंद्रासारखे वाजवणारे आहेत आणि तुम्ही सर्व देवतुल्य पितृतुल्य श्रोते तुम्ही सुद्धा आहात। तुम्हा सर्वांच्या चरणी
गायक वादक गुरुजनांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. कोणाचाही नामोल्लेख न करता सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि उरलेल्या 2-3 तास उरले वाटते 2-3 तासामध्ये अभंगाचा विचार करतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुकोबरा अभंगातून मागणी करताय. प्रामुख्यानं आज स्वानंद सुख निवासी आनंदगिरी महाराजांचा भंडारा आहे. आपल्या या परिसरामध्ये आणखी लिंगाव गोपाळीमध्ये सुद्धा माधवगिरीजी महाराज त्यांचं समाधीस्थळ आहे आणि हे गुरुबंधूच. आणि आणखी आमच्या गणित जाताना आम्हाला सांगितलं का शिरवड फाट्याजवळ एक समाधीस्थळ आहे. असे 3 गुरुबंधू 3 महात्मे आपल्या परिसरात त्या जुन्या काळात येऊन या ठिकाणी साधना केली त्यांनी. आणि आता महात्मे इतके का वरती काही सावलीची करायची गरज नाही, त्यांनीच त्यांच्या अंगावर सावली काय घेतली बनवून घेतली. म्हणजे तपस्वी, तेजस्वी आणि आपल्या प्रत्येक प्रार्थनेला जागे होणारे किंवा लवकर प्रसन्न होणारे जागृत असे समाधीस्थळ आहे, संजीवन समाधी. आज सुद्धा त्यांची कृपादृष्टी आपल्या या परिसरावरती आहे. त्यांची तपाचं सामर्थ्य या परिसरामध्ये दिसून येतं. आज सुद्धा पहा, हे साधू महात्मे आपल्या भागात असल्यामुळं महामुनी अगस्ती महाराजांचं तप, तिकडं महामती महाराजांचं तप, तिकडं चेमदेव ऋषी त्यांचं तप, तिकडं माधवगिरीजी महाराज, पुन्हा आपले आनंदगिरी महाराज यांच्या तपाच्या सामर्थ्यामुळं आज सुद्धा आपल्या परिसरामध्ये वाघ आणि गाई एकत्र राहतात. महाराज एकत्र राहतात. हे महात्मे आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं. आज सुद्धा आपल्या गावामध्ये कधी वाघ कधी गायवर हल्ला करतो. गाया बाहेर बांधलेला असतात, पण नाही ते जाऊ दे, आणखी माणसावर तरी हल्ला केला. आता आमच्या गावात 2 पट्ट्याची वाघ कुचखडकामध्ये हो एकदा दिसला मला एक वेळेस. आमचा रातचाच प्रवास होतो, एक दिवस आलता. परंतु कधी त्यांनी आपल्याला कधी त्रास दिला ते जाऊ द्या, हे तर प्राण्याच्या बाबतीत झालं. आता साधू संतांचा तपास आहे. पण कधी आपल्याला पाण्याची कमतरता, कधी आपल्याला जास्त पाऊस, कधी आपल्या शेतीची कधी नुकसान कधी पाहायला मिळाली. आता हे देवठाण एवढा पाऊस झाला काही नाही राहिलं, काही शेतकऱ्याचे हाले, काही भयंकर परिस्थिती. परंतु आपल्या परिसरामध्ये या साधू महात्म्यांचं तपाचं सामर्थ्य, त्यांच्या तपामुळं आज, त्यांच्या कृपेमुळं आज आपण इथं बसतोय, नीटनेटकं राहतोय. त्यांच्या तपामुळे इतकं आपल्यालाही मिळतंय. मग आज आपण त्यांच्याकडे काहीतरी मागायचंय. पण काय मागितलं पाहिजे? काही नाही मागितलं पाहिजे. माणसं गेली का देवाकडे फक्त संसाराचं मागतात. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. पण संत महात्मे कधी देवाकडे गेले असं काही मागत नाही. काय मागतात बरं? प्रामुख्यानं आज तुकोबरा आहे, देवाकडे मागताय, हे संभवतच नाही. त्याचं कारण काय बरं? ऐका, थोडा आवडत नाही मला. 7-8 दिवस जरा चालू आहे. ऐका, तुकोबरा आज मागताय, पण जर एखाद्याच्या स्वभावाचा विचार केला, एखाद्याच्या वागण्याचा विचार केला, तर तो मनुष्य समाजामध्ये ज्यावेळेस वागत असतो, त्या वागण्याच्या, त्या स्वभाव वैशिष्ट्याच्या रूपानं तो आपल्या भोवती एक वलय तयार करतो. काय करतो? वलय तयार करतो. आणि त्या वलयाच्या विरुद्ध त्याच्याविषयी वेगळी बाबा ऐकणं आपल्याला पटत नाही. याला उदाहरण द्यायचं ठरलं तर विराट कोहली यांनी फुटबॉलमध्ये वर्ल्ड कप मिळवला. बरोबर आहे का? नाही, कारण विराट कोहली फुटबॉलचे खेळाडू नाही, तर ते हॉकीचे खेळाडू.
मग क्रिकेटचे खेळाडू हे पटत नाही. हा मग तुकोबरा आज मागताय, पण त्याच तुकोबराचा विचार केला तर तुकोबरांची जर गाथा उचकली आणि त्याच्यामध्ये जर त्यांचं बोलणं पाहिलं किंवा त्यांचे शब्द पाहिले, तुकोबरा म्हणतात हात पसरी जीने धीक त्याचे हात पसरी त्याचा धिक्कार आहे जे काय करतात, हात पसरतात. धिक्कार आहे त्यांचा. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. तुकोबरा कधी मागत नाही, कधीच मागत नाही. तुकोबराचं फक्त एका जन्माचा विचार करू नका. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा नाही का, आणि चौयुगाचा भक्त उभा नामा कीर्तनी. नामदेवराज 4 युगाचे भक्त. कोणाचे? या भगवंताचे. आणि तोच नामदेवराचा अवतार कोण? जगद्गुरु तुकोबाराय. ज्ञानोबराय म्हणतात ना, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नामयाचा. मग मला सांगा, 4 युगापासून भगवंतासोबत आहे, इतर अवताराचा विचार करतच नाही. पहिल्या युगामध्ये म्हणजे सतयुगामध्ये प्रल्हाद, नरसिंह भगवंता. नरसिंह भगवंतासोबत कोण? प्रल्हाद. दुसऱ्या युगामध्ये प्रभू राम, त्यांच्यासोबत अंगदाच्या रूपानं. द्वापार युगामध्ये कृष्ण भगवंता, त्यांच्या समवेत उद्धवाच्या रूपानं. आणि पांडुरंगासोबत नामदेवराच्या रूपानं. एवढा काय विचार सांगत नाही, फक्त प्रल्हादाचं सांगतो. अहो त्या प्रल्हादासाठी त्या भगवंतानी काय केलं, काय केलं? त्या प्रल्हादासाठी भगवंतानं खांबातून उडी घेतली. नामदेवराचे बागुले नामदेव म्हणतात, चौथा बागुल नरहरी, 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 चौथा बागुल नरहरी. थोर खांबत गुरगुरी, थोर खांबत गुरगुरी, थोर खांबत गुरगुरी, थोर खांबत गुरगुरी. दैत्यवधुनी मांडीवरी, दैत्यवधुनी मांडीवरी, दैत्यवधुनी मांडीवरी, दैत्यवधुनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्ण राय रे उगाला नाही तर कागदच्या बाजूला, कृष्ण राय रे उगाला नाही तर कागदच्या बाजूला, कृष्ण राय रे उगाला नाही तर कागदच्या बाजूला, कृष्ण राय रे उगाला नाही तर कागदच्या बाजूला. घुटळणाची उशीर झाला, घुटळणाची उशीर झाला, उशीर झाला. रवी जोड गोविंदा, रवी जोड गोविंदा, गोविंदा. कृष्ण राय रे उगाला नाही तर कागदच्या बाजूला, कृष्ण राय रे उगाला नाही तर कागदच्या बाजूला, कृष्ण राय रे उगाला नाही तर कागदच्या बाजूला, कृष्ण राय रे उगाला नाही तर कागदच्या बाजूला. नामदेवरायचं बागुल नावाचं प्रकरण आहे. आणि त्या बागुल नावाच्या प्रकरणामध्ये किंवा अभंगामध्ये नामदेवराय सगळ्या अवताराची मीमांसा सांगतात. त्यामध्ये चौथा बागुल नरहरी, थोर खांबात गुरुगुरी, दैत्यवधुनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, प्रल्हादाचं रक्षण केलं. देवानं रक्षण केलं. हिरण्यकशिपूला मारलं. आणि मारल्यानंतर भगवंत काय शांत व्हायला, शांत व्हायला. क्रोधाभिमुख, इतके क्रोधिष्ठ, कोणी जवळ जायलाच तयार नाही. पण स्वकार्य कुशला, देवाला विशेष नाही. देव स्वतःच्या कार्यामध्ये कुशल आहे. देवाने विचार केला काय करावं, काय करावं, देवाला शांत कसं करावं. मग ब्रह्मदेव म्हटले, अरे माझे पप्पा आहे. ब्रह्मदेव काय नाही,
माझे पप्पा आहे, मी जाऊन शांत करतो. पप्पा म्हणून गेले, पातळून बाहेर आले. हा देव म्हटले पण झालं आता बरं मध्ये नाही, पण माणूस तिच्या पुढे गेला का शांतच होतो. कोणा पुढं? तिच्या पुढे गेला. तिच्या पुढं म्हणजे कोणा पुढं? आम्हाला तरी काय माहिती कोणा पुढं. हा तिच्या पुढे गेला का माणूस किती तापेला असू द्या, आईस्क्रीम जर का थंडाच होतो म्हणे. लक्ष्मी आई साहेबाला बोलवलं. लक्ष्मी आई साहेब गेल्या आणि लक्ष्मी आई साहेब गेल्यानंतर लक्ष्मी आई साहेबांचे रूप पाहिलं. लक्ष्मी आई साहेब म्हणत्या हा माझा नवराच नाही, हा माझा नवराच नाही. त्या भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे. भगवान ब्रह्मदेवाला बोलताना म्हणतात, अहो ब्रह्मदेव, जरा वरदान देताना, जरा लोकांना आशीर्वाद देताना नीटनेटके देत जा. तुम्ही काही आशीर्वाद देता आणि आम्हाला निस्तरावं लागतं. काही अवतार घ्यावा लागतात. बघा आज आमच्या बायकोन आम्हाला ओळखलं नाही, अशी काही आशीर्वाद देत नका जाऊ. आणि मग काय करावं म्हटलं, ज्याच्यासाठी अवतार घेतात त्यालाच पाठवा. मग भक्त वरी प्रल्हादानं पाठवलं. प्रल्हादजी गेले आणि प्रल्हादजींना पाहिल्या देव शांत झाले. देवाला जवळ बोलवलं. देवाने प्रल्हादांना काय केलं? जवळ बोलवलं. बसले सिंहासनावर. प्रल्हादाला मांडीव घेतलं आणि प्रल्हादाला म्हणू लागले, प्रल्हादा, हे प्रल्हादा, अरे काय भक्ती केली राव, काय भक्ती केली. अरे तुला अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, कड्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला, अरे पाण्यामध्ये बुडून मारण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलाच्या कढईत तुला टाकलं. एवढा कोरोना झाला पण तो माळ काढली नाही. काय भक्ती केली प्रल्हादा, काय भक्ती केली, काय भक्ती केली. प्रसन्न आहे मी तुझ्यावर, माझी इच्छा काहीतरी माग. प्रल्हादजी म्हटले, देवा मागत नसतो म्हणे, मागणं आमचा विषयच नाही म्हणे. मागणं हात बसरीजीने ठीक आहे त्याचे, आम्ही मागती नाही म्हणे. देव म्हटले, प्रल्हाद तुझ्यासाठी आलो मी, तुला माझ्याकडे काहीतरी मागावंच लागेल. प्रल्हादजी म्हटले, ऐका. प्रल्हादजी काय म्हटले, देवा ऐका, आता सध्या तुम्ही माझ्या नगरीमध्ये आहात आणि आता या नगरीचा राजकुमार मी आहे, राजा मी आहे. तुम्ही माझ्या नगरीमध्ये आले, याचा अर्थ तुम्ही इथं कोण आहे? अतिथी आहे. तुम्हालाच माझ्याकडे काही मागायचं असेल तर मागा. देव चतुरा तो शिरो म्हणे. त्या शब्दाच्या चकमिकेचा तुम्हाला आनंद घेण्यासाठी जर पाच मागे जाऊ नाही का? ऐका ऐका ऐका. देव म्हणतात प्रल्हादा, अरे काहीतरी माग ना. प्रल्हाद म्हणतात, देवा तूच माझ्याकडे काहीतरी माग. देव चतुर. देव म्हटला, प्रल्हादा माझी हीच अपेक्षा आहे तर तू माझ्याकडे काहीतरी मागावं. आणि प्रल्हादजी म्हणतात, देवा माझी हीच अपेक्षा आहे की तुझ्याकडे कधीच काही मागण्याची इच्छा होऊ नये. काय काय? तुझ्याकडे कधीच काही मागण्याची इच्छा होऊ नये. मग या बाण्याची आणि या स्वभावाची तुकवार आहे, या बाण्याचे या स्वभावाची तुकवार आहे. मग आज देवाकडे मागताय, आज देवाकडे मागताय त्याचं कारण काय? ऐका, मागणी दोन ठिकाणी संभवते. एखाद्या वेळेस जर आग्रह असेल आणि गरज असेल. आग्रह जर असला तर मागावं लागतं आणि गरज असली तर मागावं लागतं. आग्रह काय बरं? ऐका, त्याला उदाहरण द्यायचं ठरलं तर लता दीदी ज्यावेळेस गेला त्यानंतर त्यांचे युट्यूबला भरपूर असे मुलाखती बाहेर आल्या होत्या. तर त्या मुलाखतीमध्ये एकामध्ये त्यांनी असं सांगितलं की ते गाणं एक गाणं होतं, ते गाणं म्हणायला नकार दिला होता. कोणतं गाणं? ते गाणं होतं एक, है मैं क्या करूँ ना मुझे बुढ़ा मिल गया. ते गाणं ऐकले तुम्ही? ऐकले तुम्ही? ऐकलं असेल तुम्ही. तिला तर तिने गायलं होतं. तिला तर ते गाणंच गात नव्हते, पण त्या डायरेक्टरचे भांडवल गुंतलं होतं, पैसे गुंतले होते. सगळी पिक्चर मधली गाणी जी आहे ती लता दीदींनी गायली आणि हे एक गाणं लता दीदींनी गायल्यामुळे दुसऱ्या कोण गाऊन घेणं ते चुकीचं वाटलं असतं. मग त्यांनी विचार केला काहीतरी करून लता दीदींना या गाण्यासाठी कबूल केलं पाहिजे. मग ते काय केले, तो जो डायरेक्टर होता हुशार होता, तो गेला आर डी बर्मनकडे. कोणाकडं? आर डी बर्मनकडे. आर डी बर्मनकडे गेला. आर डी बर्मनला म्हणे, हो तुम्ही तेवढं दीदीला सांगा तेवढं गाणं गाऊन द्यायला लावा त्यांना. आता आर डी बर्मनने फोन केला. लता दीदी म्हटलं, दादा ते गाणं कसं आहे? विचित्र गाणं आहे म्हणे. आर डी बर्मन म्हणे, ते गाणं विचित्र नाही, कॉमेडी गाणं आहे, तुम्ही गा. मग त्यांच्या आग्रहापोटी त्याला काय करावं लागतं, ते गाणं गावं लागलं. पण लता दीदीने त्या मुलाखतीमध्ये सांगितलं, ते गाणं गायल्यानंतर त्याच्यानंतर मी आणखीपर्यंत ते ऐकलं सुद्धा नाही. काय? ऐकलं सुद्धा नाही म्हणजे किती जपतात ही.
मोठे कलाकार जे आहे ते किती जपतात. हा, ऐकलं सुद्धा नाही मला सांगायचं काय, आग्रहापोटी. मग जसं लतादीला आग्रहापोटी ते गाणं गावं लागलं, तसं तुकोबराला सुद्धा आग्रहापोटी. आग्रहापोटी काय आग्रह आहे? स्वतः देव आग्रह करतोय, म्हणशी काही मागा, म्हणशी काही मागा, म्हणशी काही मागा, म्हणशी काही मागा, एकी देगा पांडुरंगा, एकी देगा पांडुरंगा, म्हणशी काही मागा, म्हणशी काही मागा, एकी देगा पांडुरंगा, एकी देगा पांडुरंगा, म्हणशी काही मागा, म्हणशी काही मागा. म्हणसी काही मागा, मागण्याची वास पाहे मुखाकडे, नाही का? देव म्हणतोय काहीतरी माझ्याकडे मागा म्हणून आग्रह. आणि गरज, गरज एकच आहे, गरज एकच आहे का मागणं ही काय असतंय हे समाजाला शिकवणं. आता आपल्याला प्रत्येकाला मागता येतं का नाही? काय मागता येतं का नाही? मागता येतं, पण काय मागावं हे शिकावं लागतं. हा, जातो मग पाकू येतो, तुम्हाला येतो, तुम्हाला येतो, तुम्हाला तो पक्का जावा, खोटं बोलताय. तुम्हाला सगळ्याला पक्का आवाज येतोय, तुम्हाला सगळ्याला पखवाज वाजवता येतोय. बसा बरं, पखवाज वाजवा. नाही वाजवत काय वाजणार नाही का? हा, वाजवता प्रत्येकाला येतंय, पण काय वाजवावं हे काय करावं लागतंय? शिकावं लागतंय. तसं आपल्याला प्रत्येकाला मागता पण काय मागावं हे काय करावं लागल? शिकावं लागल. म्हणून संतांची ती गरज, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक होय लोकाप्रती. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. गरज आहे, म्हणून संतांची गरज आहे. काय गरज आहे? लोकांना शिकवावं. पण तुकोबाला आग्रह जरी केला आणि जगाची गरज जरी असली, पण तुकोबार आहे देवाकडे मागत असताना आपला बाणा कमी करत नाही. मोठ्या लोकांचं तेच असतंय, मोठी लोक किती जरी खाली आली पण आपला रुतबा सोडत नाही, रुतबा सोडत नाही, आपल्या वजनात राहतात ती. तुकोबार देवाकडे मागताय, पण मागत असताना असे हात पसरून लाचार होऊन नाही मागते. मग अधिकारानं मागताय. काय मागताय? त्या मागणीचा उल्लेख तुकोबारानं फक्त निर्देश पहिल्या चरणात केला. मागणे
एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. देशी नाही देशी, देशी म्हणजे ती देशी नाही, देशी म्हणजे देत असला तर दे. तू बरं आहे मागताय पण आपला बाणा सोडा तयार नाही, आपल्या अधिकारानं मागताय. तू कोण म्हणताय देवा माझं मागणं आहे तुझ्याकडे, तू म्हणतोय म्हणून मागण्याची आज पाहे मुखाकडे. तू आमच्याकडे म्हणतोय मागा म्हणतोय म्हणून मागतोय, पण ऐक मागणे ते एकच म्हणजे अन्य नाही. मागणे ते एकच आहे, अन्य नाही. तुझं प्रती आहे फक्त तुझ्याकडे, अन्याकडे नाही. तुझं प्रती आहे म्हणजे अन्याकडं, तुझ्याकडे अन्याकडं नाही. आणि देशी तरी पाहे पांडुरंगा, देत असला तर दे, अन्याय नाही. तू कोणाचं बाणा पाक आहे, 3 शब्द सांगितले तुम्हाला. मागणे ते एक, अन्य नाही. तुझं प्रती आहे अन्याकडं नाही. आणि देशी तरी पाहे, अन्यायानं द्यायचं असं देव, अन्याय नाही. आम्ही काय बळजबरी करत नाही, बळजबरी करत नाही, अन्यायानं नाही. अन्य काय नको, तू कोणाचं अन्य काय नको, त्यासाठी नाटात जावं लागल. आणि का नाही काही मागणे, राज्य काढणे, नाही काही मागणे, सत्ता संपत्ती राज्य चालणे. सत्ता नको, संपत्ती नको, राज्य नको, काहीच अपेक्षा नाही. धन सुद्धा नको, धन सुद्धा नको देवा, काहीच नको, काहीच नको. किती कमावलं, किती कमावलं, 1,500 कोटी, किती माती मोल झाली. कोणचं सांगतोय, समजणे वाले को इशारा काफी, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. असू मग आणि नाही काही मागणे, सत्ता संपत्ती राज्य चाळ झाले, साकडे न पडे तुझं जेणे. तुझे भक्ती विन माय बाबा, तुझ्या भक्तीशिवाय काय नको, द्यायचं असं काय दे. संत संगती देई चरण सेवा. अन्य नको, हे अन्य नको, अन्य नको, अन्याय नको. तुला द्यायचं असं तर दे, अन्याय नको. काय सांगितलं, मागणी ती एक, अन्य नाही. तुझ्याकडे आहे, अन्याकडे नाही. आणि अन्यायानं नाही. अन्यायानं का बरं, अन्यायानं का बरं, कारण काय दात्याची जर इच्छा असली तरच त्या दात्याकडून काय करावं, घ्यावं. तर त्याच्या आधी मी अन्याकडून नको हे सांगतो. पहिला मुद्दा काय सांगितला, अन्य नको. दुसरा काय, अन्याकडून नको. अन्याकडून का नको बरं, देवा आम्हाला माहिती आहे या जगतामध्ये अनेक दाते, अनेक दाते, पण ते अनेक जे दाते किंवा दान करणारे ते बरोबर देणारे नाही, बरोबर देणारे नाही. नाथ महाराजांचे आंधळ पांगळे, नाथ महाराज म्हणतात, दाते बहु असती परी न देती साचार, दाते बहु असती परी, दाते बहु न देती साचार, दाते बहु असती परी. मागण्याची आशा हे नकळे विचार, मागण्याची आशा विचार, मागण्याची आशा समगेने समजने, समगेने समजने, समगेने समजने, त्या नाही प्रकार समगेने समजने, समगेने समजने,
लाजिरवाने दिने दोघाचे, लाजिरवाने दिने दोघाचे, तेने नगडे विचार, तेने नगडे विचार. ऐसा हे दाता माझा जनार्दन उदार, ऐसा हे दाता माझा, ऐसा हे दाता माझा जनार्दन उदार, ऐसा हे दाता माझा. जमलं नाही. हा दाते बहुवसती परी. देवा जगतामध्ये अनेक दाते माहिती आम्हाला. दाते बहुवसती परी न देती साचा. अनेक दाते पण फक्त बोलतात, देत नाही, देत नाही. बोलणारी भरपूर आहे. हा तुकोऱ्याचा काम नाही. तुकोरा म्हणतात शब्द नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याच्या शब्दाला किंमत नसते. फक्त म्हणत हजार देऊन टाकू, देऊन टाकू, सगळा सप्ताह होतो तरी तपासच नाही. फक्त बोलतो हजार आहे आपण असे देऊन टाकू, काय घाबरता. पण पुरा सप्ताह जातोय, सगळा हिशोब निघून जातोय, पण पैसे काही येते. दाते बहुवसती परी न देती साचार. माग त्याची आशा बहु, त्याने न कडे विचार. मागणाऱ्याची आशा अशी असती, त्याची आशा संपत. आशा कशी असती बरं? ज्ञानोबाची गोवी, ज्ञानोबा म्हणतात जैशी तृष्णा वाढे नेलिया, मेरू ह्यात आलिया, तरी म्हणे एखांदिया दारुणा वडगो. एखाद्याला सोन्याचा पर्वत भेटला. कशाचा पर्वत? सोन्याचा पर्वत भेटला. सोन्याचा पर्वत भेटला तरी त्याला वाटतं आणखी एखादा दगड भेटला असता बरं झाला असता, आणखी एखादा दगड भेटला असता बरं झालं असतं. एक भिकारी होत. काय होतं? भिकारी होत. आणि त्या भिकाऱ्याला त्यांच्या गावातल्या एका सावकारानं एक तोळ्याचं सोन्याचं नाणं दिलं होतं. किती तोळ्याचं? एक तोळ्याचं सोन्याचं नाणं दिलं होतं. त्यांनी काय केलं? ते नाणं घेतलं आणि आता भिकारी होता, काही गरज नव्हती, हातावर जीवन होतं. त्यांनी ते नाणं गावाच्या बाहेर एका पडक्या वाड्यामध्ये काय केलं? पुरून ठेवलं. पडक्या वाड्यामध्ये पुरून ठेवलं. आणि मग त्याचं जीवन चालू होतं. आणि काही दिवसांनी त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. काय झालं? साऱ्या व्यक्तीने मला भिकाऱ्याचं झालं, झालं व्यक्तीने पण त्या भिकाऱ्याचं झालं. आणि भिकारी असल्यामुळं पोरही लवकर झाली. आणि पोर अशी झाली ज्यांना ना क्वालिटी ना क्वांटिटी, अशी पोरं झाली. आणि मग भरपूर दिवस निघून गेले. हातावर जीवन होतं. घरामध्ये थोडे उपासमार व्हायला लागली. पण बायकोला म्हणायचा तू काय मला असं समजू नको, तुला काय वाटलं मी भिकारी का? काय म्हणायचं बायकोला? तुला काय वाटतं मी काय भिकारी का? भिकारी नाही मी, माझ्याकडे एक तोळं सोन्याचं नाणं नाही. भिकारी नाही मी. बायकोला म्हणायचं. बायको त्याचा हसल्यावर घ्यायची. आता होतं भिकारी, बायको हसल्यावर घ्यायची. पण एक दिवस बायको म्हटली का हो फार उपासमारीची वेळ आली आपल्यावरती. मग लय म्हणता एक तोळा सोन्याचं नाणं आहे, नाणं आहे. तोळा झालाय किती आता? 1,60,65 गेलाय म्हणे. मग घेऊन या. तेवढं मूडवर अर्ध मुडू, काही दिवसांनी अर्ध मुडू, पण सध्या तुम्ही घेऊन या. बायको म्हटली आता ऐकावं लागतंय. चालले. मग गेल्यानंतर असं उन्हाळा होता, दुपारचं कडक ऊन होतं, बिना चपलाचा चालला होता. आणि तिकडून नेमकी राजन प्रधान आली. कोण आली? राजन प्रधान आले. आणि त्या राजाने प्रधानाने त्या दोघांनी त्या भिकाऱ्याला पाहिलं. म्हणजे इकडे जवळ जवळ इकडे. एवढ्या उन्हातानाचं कोणी फिरत नाही, एवढं कडक ऊन आहे, तू चाललाय कुठं? तो म्हटला राजसाहेब तुम्हाला सांगायला अडचण नाही, तुम्ही आमचे करता धरताय, माय बाप आहे, तुम्हाला सांगायला अडचण नाही म्हणे. बाबा मी भिकारी होतो म्हणे. आणि भिकारी असताना एका सावकाराने मला एक तोळ्याचं काय केलं? नाणं दिलं. आता माझं लग्न झालंय, मुलं बाळ आहेत, थोडी उपासमार व्हायला लागली, म्हणून मग ते नाणं मी आणायला चाललोय. राजे म्हटलं एवढा उन्हाच कशाला चालला? नाही मग आता पर्याय नाही माझ्याकडे म्हणे. दे विषय सोडून. कोण म्हणतोय? राजा म्हणतोय विषय सोडून दे, त्या नाण्याच्या मागे जाऊच नको, तुला इथं 100 मोहरा देतो सोन्याच्या. कोण म्हटलं? राजा म्हटला तुला इथं काय करतो मी? 100 मोहरा देतो सोन्याच्या, जाऊ नको त्या पडक्या वाड्याकडे. 100 मोहरा दिल्या.
राजा म्हटला, काय मग आता काय करशील? राजे साहेब आता काय करतो, आता गावात जातो, एक चप्पल घेतो आणि पाडक्यावाड्याकडे जातो. अरे तुला 100 मोहर कमी पडते का? चल 1000 मोहरा घे. किती घे? 1000 सोन्याच्या मोहरा घे. डोक्यातून तो पडका वाढू काढून टाक, जाऊ नको नातानाचा, घरी जाय. 1000 मोहरा घे. आता काय करशील? राजसाहेब आता काय नाही, चप्पल घेतो, एक रिक्षा करतो आणि पाडक्या वाड्याकडे जातो. आणि तुला काय 1000 मोहरा कमी वाटतोय का? चल राज्य देतो निम्म. कोण म्हणतोय? राजा. प्रधानजी आणि आपल्या राज्याचा नकाशा ठेवला. ज्या बाजूला तू हात करशील ती सगळी अर्धी बाजू तुझी, अर्ध राज्य तुझं. तू फक्त हात ठेव, ते अर्ध राज्य तुला देऊन टाकतो. त्या पडक्या वाड्याचं नाव डोक्यातून काढून टाक, विशेष ठेवू नको. प्रधानजी याला वाटून द्या, कोणत्या राज्याला कुठला भाग लागतो देऊन टाका. तो प्रधानजीला म्हणतो, प्रधानजी पडकावाडा कोणत्या भागात येतो मला? म्हणजे याला अर्ध राज्य भेटलंय, पण याच्या अंतःकरणातून फक्त आणि फक्त 1 तोळ्याच्या सोन्याची नाण्याची आशा जाते. मागे त्याची आशा आशा भरपूर आहे. त्यामुळे न घडे विचार, समगेने समदेने या नाही प्रकार. देवा तुझ्यामध्ये आमच्यामध्ये समगेनं नाही. जेवढं दिलं तेवढं. अहो देव असा आहे, इथं थोडे न पुरे पोड बहुत मरीचे, इथं थोडा करा तरी देव भरपूर देतो, भरपूर देतो. देवाचं असं नाही का जेवढं दिलं तेवढंच. देशी देव घेशी देवा देशी, हे त्याचं खरंय. ऐसा उदाहरण म्हणण्याविषयी असं खरंय. पण घेशी किती? द्रौपदीकडून फक्त चिंधी घेतली होती, चिंधी. तिला किती साड्या पुरवल्या? सांगू ना, काय आवश्यकता नाही, आम्हाला सगळी कथा भाग माहिती. मग थोडं देतो पण भरपूर, थोडं घेतो पण भरपूर देतो. पण असा आमचा उदार आहे. मग देवा आम्ही अन्याकडे का मागत नाही, तुझ्याकडे मागतो, कारण आम्हाला माहितीये तू उदार. देव उदार देता नाही थोडे फार. देव उदार आहे, आम्हाला माहिती. देवा तू उदार आहे, म्हणून आम्ही दुसऱ्याकडे मागत नाही. आणि ऐक देवा, अन्यायानं देऊ नको. अन्यायानं का बरं? जर एखाद्याची इच्छा नसेल आणि त्याच्याकडून घेणं, हे काही कामाचं नसतं. त्या चाणक्य नीतीमध्ये चंद्रगुप्ताला चाणक्याने सांगितलं होतं, चंद्रगुप्ता राजानं कर घेतल्याशिवाय आणि साधूनं दान घेतल्याशिवाय पारमार्थ आणि राज्य चालत नाही म्हणे. राजानं कर घेतल्याशिवाय समाज चालत नाही, राज्य चालत नाही. आणि साधूनं दान घेतल्याशिवाय धर्म चालत नाही म्हणे. पण ऐक, आता आपण जे सगळं आपण या उपभोग घेतो कशाचा, हे आपल्याला भेटतं ना आता सरकारकडून. लाडकी बहीण योजना सरकार देतं का नाही आपल्याला? लाडकी बहीण योजना, अन्न सुरक्षा योजना, इंदिरा आवास योजना, आयुष्मान भारत योजना, आणखी उज्ज्वला योजना. भेटत नाही गॅस म्हणाय, पण उज्ज्वला योजना, आणखी कोणत्या योजना आहे? किसान योजना, आणखी लई ना अटल पेन्शन योजना. अशी तशी पेन्शन नाही, अटल पेन्शन, अशी पेन्शन. मग या योजना आपल्याला मिळतात कशा माध्यमातून मिळतात बरं? सरकार आपल्याकडून कर घेतय, जीएसटी घेतय, तेव्हा ते आपल्याला मिळतंय. आता ज्यांना लय वाटत आपल्याला लाडक्या बहिणीचे 1,500 भेटताय. अरे पण तुम्हाला माहिती कशी भेटताय ते? तुम्हाला येता येते, पण इकडे शेतकऱ्याच्या खिशातून घेता येते. तुम्हाला भेटता येते, पण सगळं जातंय कोणत्या खिशातून? शेतकऱ्याच्या खिशातून. इकडे बाजाराला मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, टमाट्याला भाव नाही, फुलांना भाव नाही. मग हा भाव नाही, याचा अभाव कशामुळे? हे तुम्हाला योजना देण्यात सगळे पैसे इकडं खर्च होतात, इकडं भाव नाही. एक मेंढपाळ होता, आणि त्या मेंढपाळाने ना त्यांच्या ज्या मेंढ्या होत्या, त्या मेंढ्याने आश्वासन दिलं, मेंढ्यानो पाऊस पडून गेला, आता आपल्याला उघड्यावर राहावं लागतं. मग मी तुम्हाला प्रत्येकाला मेंढ्यानो, तुम्हाला प्रत्येकाला एक घुंगडी देणारी, घुंगडी प्रत्येकाला एक घुंगडी देणारी, एक घुंगडी. सगळ्या मेंढ्या अशा उड्या मारायला, अशा उड्या मारायला. अरे वा, आमचा मालक आम्हाला घुंगडी देणार, आमचा मालक आम्हाला काय देणार? घुंगडी देणार. पण त्यात एक म्हातारी मेंढी होती, ती हुशार होती. ती म्हातारी मेंढी म्हटली, हे कशाला उड्या मारता, तो आपल्याला घोंगडी देणार आहे, पण लोकर आणणार कुठून?
आपलीच लोकर काढणार आणि आपल्याला त्याचं काय करणार. हा तसं या योजना आपल्याला मिळतात, या आपल्याकडूनच घेते आणि आपल्यालाच देते. मग राज्यानं कर घेतल्याशिवाय राज्य चालत नाही आणि साधूनं दान घेतल्याशिवाय धर्म चालत नाही. पण राजानं कर घ्यावा कसा आणि साधूनं दान घ्यावं कसं घ्यावं. त्यावेळेस त्या चाणक्यानं सांगितलं, जसं फुलामधला मकरंद भुंगा सेवन करतो, तो भुंगा त्या फुलाला कळूही देत नाही, त्यातला मकरंद सेवन करतो, तसं राजानं कर घ्यावा आणि साधून काय करावा, दान घ्यावा. म्हणून देवा तुला द्यायचं असेल तर दे, पण अन्यायानं देऊ नको. तुझी इच्छा असेल तर दे, पण तू कोणा तुझं मागणं काय सांगा तरी. तेव्हा एकच मागणं सांगा, अन्याय नाही, नको ना, नाही अन्याकडून नाही, दुसऱ्याकडून नको, आणि अन्याय नाही पण मागणं काय. मग ते मागणं दुसऱ्याच्या तुकोरा सांगताय. या संतासी निरवी या संतासी निरवी या संतासी निरवी या संतासी निरवी आणि गदुरे काय देव हेच मागणे आमचं. या संतांचे निर्वी आम्हाला या संतांच्या स्वाधीन कर. कोणा स्वाधीन कर? संतांच्या. का बरं तुकोबर आहे? तुम्हाला संतांच्या स्वाधीन का व्हायचं? असं काय संतांकडे बरं? आज तुम्ही आम्हाला नाकारताय, देवाला नाकारताय आणि संतांच्या स्वाधीन होण्याची इच्छा करताय. का बरं? का बरं? तुकोबर म्हणते देवा संतांकडे समानता आहे, संतांकडे समानता आहे. संत सद्विचारी, संत कशी सद्विचारी. आणि देवा संतांची भेट होणं सोपं नाही, लय दुर्लभ आहे. संत जगतामध्ये पाहायला गेलं बाकीच्या लोकांकडे समानता पाहायला मिळत नाही. हे जगत विषमतेनं भरलेलं आहे, विषमतेनं. जगत दोन प्रकारचं आहे, एक दृश्यते आणि एक श्रूयते. दृश्यते म्हणजे काय? जे डोळ्यानं दिसतं, आणि श्रूयते म्हणजे काय? जे आपण कानाने ऐकलेलं आहे. मग आता आपल्याला जे डोळ्याने दिसतं हे जगत, आणि जे ऐकलेलं आहे कोणतं? खाली 7 भुवने, वर 7 भुवने, 14 भुवने, खाली आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ, खाली 7 तळे, आणि वरती स्वर्गलोक, भोरलोक, ब्रह्मलोक, तपलोक, जनलोक, अशी वरती 7 लोक आहे. स्वर्गलोक नाही का? आता आपण काही ते पाहिले नाही, गेलो स्वर्गाला मग आपण पाहू वरती किती 7 लोक आहे का काय, वर गेलो पाहू आपण ते, पण आपण काय पाहिले? पण फक्त ऐकले. पण या दोन्ही या जगताचा विचार केला ना, हे दृश्यते पण सूर्यते पण, या जगतामध्ये समानता नाही, समानता नाही, विषमता आहे, विषमता आहे. अहो याचं पालन पोषण करणारा भगवान परमात्मा कोण? तो पांडुरंग परमात्मा. त्याच्याकडे समानता आहे नाही महाराज, त्याच्याकडे समानता नाही. कसं बरं? तो कोण म्हणतात ना, भक्त राखे पाया पासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची
आणि दुर्जनाशी संवारी. माधवा भक्त वत्सला, अरे भक्ताचं संरक्षण करतो तू आणि दुर्जनाचा काय करतो? संहार करतो. म्हणजे देवाकडे सुद्धा कशी विषमता आहे. आपल्याकडे काय? आपल्याकडे समानता आहे. आपल्याकडे समानता आहे. आपल्या काय समानता आहे? आपण लगेच मोकळं होतो. लगेच मोकळं होतो. हे माझं नाही, चुलत्याचं आहे. हा. यो यो त्या पांडुभावाचा लगेच मोकळे होतो. हिमापवर नाही, मग हिमा गावाचं आहे. लगेच मोकळं होतो. माझं तुझं विषमता, ही विषमता आपल्यामध्ये. जर समानता आपल्याकडे असती तर सगळं जगतच देवरूप झालं असतं. झालं असतं का नसतं? काय गरज असते बरं सत्य करायची? काय गरज असते आपल्याला? हा, मी कळण्यासाठी सत्य आहे का? मी या जगतामध्ये विषमता आहे. देवाकडे सुद्धा विषमता आहे, संतांकडे विषमता नाही. संतांकडे विषमता नाही. हा, ज्ञानोबा खूप गोड वर्णन करतात. देव सांगतात पारावाद्यामध्ये, समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. हा, ज्ञानोबांनी काय गोड उपाय केला. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. दृष्टांत दिले ज्ञानोबांनी. का घरची उजेडू करावा, का पारखी अंधारू पाडावा. तैसे नेनीची गा पांडवा दीपू जैसा, जो खांडावया घाव घाली. का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ना तरी क्षदंडू पाळीतया गोडू, गाळीतया कडू मोहेची जीवी. अरे मित्री जैसा अर्जुन जया भाव ऐसा. काय मनोबराने उदाहरण दिली. समशत्रूची मित्र सांगताना ना, पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. अरे अर्जुना, ज्याच्या ठिकाणी विषमता ही गोष्टच ऐका येत नाही. शत्रू असो मित्र असो, दोघांशी कसा राहतो? एक भावना राहतो. एक भावना, ते संत महात्मा. हा, दिवा आहे दिवा. नरवराने उदाहरण दिलं. दिवा दिवा जर आपण दारामध्ये लावला तर आतमध्ये तो उजेड देतो, बाहेर अंधार देतो. ओय झोपल्या काय? 1,500चा महिना येणार आहे. दम काढा, घाबरू नका तुम्ही. मला सांगा, तुम्ही सगळ्या महिला मंडळ रोज दरवाजामध्ये दिवा लावता का नाही? दिवा लावता का नाही? आताच नाही लावती. ज्यांच्या डोक्यावरती पदर राहायचा ना, त्या लावायच्या. ज्यांच्या डोक्यावर करायचा पदर राहायचा ते लावायचे. आताच लावतीच नाही. दिवा लावायचा. मग दिवा लावला, सांगा मला, आतमध्ये उजेड आहे, बाहेर अंधार आहे, असं आहे का? अहो, दिवा जिथं लावशाल त्याच्या चारी बाजू कशा करतात? दिवा काय करतो? दैदीप्यमान करून टाकतो. आणखी सांगितलं, जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. एखादा झाड, एखाद्याने काय केलं? झाड लावलं, त्याला पाणी दिलं, मोठं केलं, आणि एक लाकूड तोड्या आला, ते झाड तोडू लागला. मग ज्यांनी झाड लावलं त्याला त्या झाडांना फळं दिली, सावली दिली, नाही का? थंड सावली दिली. आणि जो झाड तोडायला आलाय त्याला त्या झाडांना सावली दिली नाही. झालं का? अहो, हात तोड, झाड लाकूड, ते झाड तोडता तोडता थकतो आणि थकल्यानंतर त्या झाडात सावलीत बसतो का नाही? झाड तिथे विषमता करतं का? नाही करत. आणखी सांगितलं, ना तरी क्षदंडू पाळीतया गोडू, गाळीतया कडू नोहेची जेवी. आता आपण सगळे बागायतदार माणसं आहे का नाही? आहे ना? तुमच्या ऊस आहे का? ऊस. क्षदंडू म्हणजे ऊस. आपण ऊस लावतो, ऊसाचं पालन पोषण करतो. ऊसाचं पालन पोषण केल्यानंतर तो ऊस कारखान्यावाले, तुडीवाले येतात आणि तुडीवाले आले का घेऊन जातात. मग घेऊन गेल्यानंतर ते काय करतात? तिकडे चरखा असतो, त्या चरख्यामध्ये तो काय करतो? ऊस घालतात, त्याची गळती करतात. मला सांगा, तो ऊस त्यांनी चरख्यामध्ये घातल्यानंतर तो ऊस तिथं कडू होतो. बाबा, झालं का असं? मग काय झालं? कडू झाला ना. चरख्यामध्ये कडू आलं पाहिजे तिथं. आपण त्याला पाणी दिलं, खत पाणी दिलं, आपण त्याचं पालन पोषण केलं. कोणाने? शेतकऱ्यांनी.
त्यांनी जेव्हा खाला तेव्हा तो गोड लागला, त्याला गोड लागला. पण जेव्हा कारखान्यामध्ये गेले तेव्हा तो काय झाला, कडू झाला. असं आहे का? तो गोडच राहतो महाराज, गोडच राहतो. तसा संत महात्मे या जगतामध्ये वावरत असताना शत्रू असो मित्र असो दोघांशी कसा असतात, समभावाने असतात, समभावाने असतात. म्हणून संताकडे समानता आहे. विठाला संताकडे समानता आहे. ज्ञानोबा राय नवव्या अध्यायात सांगतात, परीस पाहिला तुम्ही? परीस हाय कोणा परीस पाहिला तुम्ही? परीस पाहिलाय का? तिकडे पाठी मग परीस पाहिलाय तुम्ही? ऐकलात आहे ना? ऐकलाय परीस ऐकला. परीस काय करतो बरं? काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. माझ्याकडे जर परीस असला मी याला लावला काय होईल? याचं सोनं होईल. हे लोखंड जर याच्या काला परीसा का आलं तर, आणि आता असा माईक उचलला आणि त्या परिसराचा टाकाय गेलो, फोडाय गेलो परिसराला, मग बरं म्हणतात आगावरी फोडावया लागी लोह मिळका परिसा अंगी, काटे मिळते प्रसंगी सोन्याची होईल. ते लोखंड तो घन त्या परिसराला फोडायच्या उद्देशाने जरी गेला तरी काय करतं ते? सोनच करतं, सोनच. हा भक्तवर्य प्रल्हादजी, त्या प्रल्हादजीला त्या हिरण्यकशिपूने मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्या हिरण्यकशिपूचे दोन गुरु होते, गुरु षंड आणि अमर्क. कोण? षंड आणि अमर्क. आणि त्या षंड आणि अमर्कला खरासारखी बंगाली विद्या यायची. कोणासारखी? त्यासारखी बंगाली विद्या यायची, बंगाली विद्या. आणि मग त्या हिरण्यकशिपूने सांगितलं, हे काय असं मरत नाही, तुम्ही काय करा, तुमच्याकडे जी विद्या आहे त्या विद्येच्या जोरावरती तुम्ही एक कृत्या तयार करा. काय करा? कृत्या तयार करा. आणि ती कृत्या त्या प्रल्हादाच्या अंगावरती सोडा, तो मरून जाईल. आणि या षंडाने अमरकडे दोघांनी तेच केलं. कोणाचे? यांची गुरु बरं का, कुळाचे गुरु, म्हणजे प्रल्हाद सुद्धा कोण? गुरुच. आणि मग त्यांनी एक कृत्या तयार केली आणि प्रल्हादाच्या अंगावरती तिकडं भक्तवर्य प्रल्हादांच्या अंगावरती सोडली. पण आता प्रल्हादाजवळ सुदर्शन घरटी करून राहतय, संरक्षण करतोय देव. ते जेव्हा सुदर्शन पाहिलं ती कृत्या जवळच आली नाही. कृत्या काय झाली नाही? जवळच आली नाही. पण ती जवळ आली नाही. पण त्या कृत्याचं कसं असतं, त्या विद्येचं कसं असतं, तिचं जर जिकडं पाठवली तिकडं काम झालं नाही. काय? जिकडं पाठवली तिकडं काम झालं नाही. ज्यांनी पाठवले त्याचं काम करते. काय? ज्यांनी पाठवलं त्याचं काम करते. आमच्या खराचं पण तसंच झालं. असंच झालं आहे काय? मग काय केलं? तिकडं तिकडे गेली, पण त्या सुदर्शनाला घाबरली, तिकडं काम झालं नाही. परत आली आणि त्या षंडा आणि अमरक दोघांना काय केलं? मारून टाकलं, मारून टाकलं. पण भक्तवर्य प्रल्हादजी होते. त्यावेळेस त्यांनी पाहिलं हे माझे गुरुजी, आमच्या कुळाचे गुरुजी, आणि हे मरून पडले. त्यावेळेस प्रल्हादजी देवाला प्रार्थना करतात, हे देवा, अरे आमचे कुळगुरु, मी सांगतो काय, हरी मित्री आयसा अर्जुन जया भाव आयसा, शत्रूच्या आणि मित्राच्या ठिकाणी भेदभाव करत नाही संत. हा, हे देवा, हे आमचे कुलगुरु आहे, कुलगुरु, यांच्याकडे मी विद्या शिकलोय, शिक्षण घेतलंय, आणि जर हे माझ्या असे मेले तर मला गुरु हत्येचं पातक लागल म्हणे. मग त्यावेळेस भक्तवर्य प्रल्हादजींनी त्या देवाकडे मागणी केली. देवाला म्हटले, देवा, जर माझ्या अंतःकरणामध्ये या षंड आणि अमर्क या दोघांनी मला मारण्याचा प्रयत्न करून सुद्धा, मला कड्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न करून सुद्धा, माझ्यावर अनेक मारण्याचे प्रयत्न करून सुद्धा जर माझ्या अंतःकरणामध्ये यांच्याविषयी थोडी सुद्धा द्वेष भावना नसल तर त्या पुण्याने माझे गुरुजी उठून बसावे, जिवंत व्हावे. पाहता काय, षंड आणि अमर्क जिवंत झाले. सांगायचं काय, संतांची ठिकाणी तसं. ज्ञानोबा राय त्या निवृत्तीदादांना कधीच इच्छा झाली नाही, कधीच इच्छा झाली. निवृत्ती नावच काय, निवृत्ती, जे कधी प्रवृत्तीवच येते नाही ते निवृत्ती राय. त्या निवृत्ती दादांनी एक दिवस इच्छा केली. कोणाकडं? ऐसाई मुक्ताईकडं. मुक्ताबाई,
मला मांडे खाऊ वाटताय. मांडे काय खाऊ वाटताय? मांडे खाऊ वाटताय. आई साहेब धावत गावात गेल्या. गावातून एक खापरचं तुकडा घेऊन आला. खापर घेऊन आले आणि आल्यानंतर रस्त्यामध्ये कोण भेटलं? विसोबा चाटे. कोण? त्याचं नाव विसोबा चाटे. आधी विसोबा चाटे भेटले आणि त्यांनी काय केलं? ते खापर फोडून टाकलं. कथा बाब तुम्हाला माहिती सांगत नाही. मुक्ताबाई रडत आल्या. ज्ञानोबांनी काय केलं? शेवटी रडू नको, पाठीवरती काय केले? मांडी भाजले. आणि ज्ञानोबाराय, सोपान काका, नृत्य झाला, जेवायला बसले, मांडे खाताय. आणि तेव्हा त्या खेचराने विचार केला. कोणी? विसोबा चाट्याने विचार केला, आता यांचं तर खापर आपण फोडून टाकलंय, यांची फजिती पाहायला जाऊ. मग फजिती पाहायला गेले तर खिडकीतून पाहिलं ज्ञानोबरांच्या पाठीवर मांडी भाजायचं काम चालू होतं. त्यांना कळून चुकलं, हे सामान्य नाही. हे सामान्य नाही. त्यावेळेस तो जेव्हा ज्ञानोबराय मांडे खायला लागले तेव्हा त्यांनी दाढ लोटलं आणि जाऊन ज्ञानोबरायचं उष्ट मांड खाऊ लागला. काय करू लागला? उष्ट मांड खाऊ लागला. ज्ञानोबराय म्हटले, अरे सर परता होय काय खेचरासारखा आला. काय म्हणे ज्ञानोबराय? सर परता होय काय खेचरासारखा आला. खेचर म्हणजे काय? नाही 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 नाही. ख संस्कृत शब्द आहे. ख म्हणजे आकाश आणि चर धातू आहे. चरचरती म्हणजे फिरणे. जे आकाशामध्ये फिरतात त्याला काय म्हणतात? खेचर. सोप्या भाषेत भूत. काय? भूत म्हणजे काय? भूतासारखा आला. आणि शास्त्र सांगतं उष्ट खायचा जो अधिकारी, जे ताटात उष्ट असतं, बडबड करू नका, संपत आले फक्त 15 मिनिटं, ते निषिद्ध कर सांगितलेलं आहे. जुने लोक आपल्याला सांगायचे, पा आता जेवत्या ताटावरून उठायचं नाही. आपण जेवत्या ताटावरून जर उठलो तर ते अन्न उष्ट होऊन जातं आणि ते अन्न चांगलं राहत नाही. मग ते अन्न कशाचं होतं? भूताचं होतं, भूताचं. आणि पुन्हा जर त्या जेवत्या ताटावरून उठला आणि पुन्हा जर बसला मग तुम्ही ते अन्न खाती नाही, मग ते भूताचं अन्न खाता, भूताचं अन्न. म्हणजे ते चांगलं नाही. कधी कधी असं वेळ प्रसंग येतो आपल्यावरती का जेवत्या ताटावरून उठायची अडचण पडते, आपल्याला उठावं लागतं. अशा वेळी काय करावं? अशा वेळी मागं तोडगा आहे, ते मी फुकट सांगत नाही. फुकट सांगत नाही, एवढ्यात नाही जमायचं ते. तुमचे काही असं वेगळे इच्छा सांगतो मी, सांगणार नाही. 5-5 रुपये तरी घेईन. काय काय सांगून जातो. जेव्हा जर आपल्याला जेव्हा त्या ताटावर उठायची पाळ आली तर उठल्यानंतर पुन्हा त्या ताटावर बसण्याआधी किंवा उठल्यानंतर सतत गायत्री मंत्राचा जप करायचा किंवा देवाचं चिंतन करत राहायचं, देवाचं नामचिंतन करायचं. तेव्हा ते अन्न पवित्र राहतं. कारण पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन, पवित्र अन्न राहतं. म्हणून कधी पण जेवत्या ताटावर उठायचं नाही, उठले तर परत त्याच्यावर बसायचं. कारण ते अन्न कशाचं असतं? भूताचं. मग सर पारता होय काय खेचरासारखा आला, उष्ट खातोय. अहो सर पारता होय एवढं ऐकलं, परापशंती वाणीच्या पलीकडे निघून गेला आणि इतका अधिकार प्राप्त करून दिला ज्ञानोबरायनं. तेच विसोबा चाटे, विसोबा खेचर झाले, नामदेवरायांची गुरु झाली. नामदेवरायांची इतका अधिकार प्राप्त करून दिला. मला सांगायचं काय, ज्यानं एक वेळ काय दिलं? त्रास दिला, एक वेळची भाकर मिळू दिली नाही, असे दुष्ट दुर्जन. पण ज्ञानोबरायांनी त्याच्यावर कृपा केली. आणि ज्ञानोबरायांनी जेव्हा पसायदान मागितलं तेव्हा पहिल्यांदा काय मागितलं बरं? जे खळांची वेनकटी. ज्ञानोबराय म्हणाय पाहिजे होतं, जे खळांची मुडदाच पडू म्हणाय पाहिजे होतं. ज्ञानोबरायांना त्याच्या बुद्धीमध्ये पालट असो, ठीक आहे, संतांकडे समानता. संत महात्मे विषमता करत नाही, संतांकडे समानता आहे. दुसरा मुद्दा सांगितला, संतांकडे काय? संत हे सदविचारी, चांगल्या विचाराचे फक्त संतच आहे. या जगतामध्ये चांगला विचार कोणीच करू शकत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, अनिका सारिका बहुवसू तैसा न जोडे परिसू अमृताचा ले सुदैव गुणे. ऐका, परीस जसे बाकीचे दंड मिळतात तसा परीस मिळतो का? तसा कधीच परीस मिळत नाही. जसे बाकीचे दंड सहज मिळतात तसा परीस मिळतो का? नाही मिळत. अहो अनेक कवींनी सांगितलं, हे परी चिंतामणी सोमकांत हे जे म्हणी ना, हे म्हणी कवी कल्पना आहे, पण संतांनी वर्णन केलं त्याच्या अर्थी ते असले पाहिजे, फक्त आपल्याला भेटत नाही. आणि परीस भेटतो महाराज, परीस भेटतो, लगेच परीस तयार होईल. सगळं काय एकच करायला लागते, एकच गोष्ट करायची, लगेच परीस तयार होईल. पाहिजे तुम्हाला परीस? फक्त हा म्हणा, हा म्हणा फक्त. पाहिजे परीस? काहीतरी बोलावं, काही नाराज करायचं माझ्या. तुम्हाला पाहिजे ना परीस? एकच करायचं. काय करायचं माहिती का?
करगोटाचा एक धागा घ्यायचा, धागा करगोटा असतो ना, त्याचा एक धागा घ्यायचा, त्याला 7 गाठी बांधायच्या आणि 7 गाठी सोडायच्या. काय करायचा? करगोटा घ्यायचा, त्याला 7 गाठी बांधायच्या आणि 7 गाठी सोडायच्या. लगेच परिस्तार होतो, लगेच परिस्तार होतो. फक्त नियम एक आहे का त्या गाठी बांधून सोडून किती वेळा झाल्या पाहिजे? जेवढ्या वेळात वीज चमकली तेवढ्या वेळा लगेच परिस्तार होतो. हा म्हणून अनेका सारिका वसू तैसा न जोडे परिसू. अमृताचा हे सुदैव गुणे, अमृताचा एक कण मिळण्यासाठी सुद्धा प्रारब्धाला नशीब लागतो. तशी ज्ञानानंद दुर्लभते सद्बुद्धी, तैशी दुर्लभते सद्बुद्धी, तशी सद्बुद्धी सहज मिळत नाही. सद्विचाराचे लोक सहज मिळत नाही. ज्ञानोबा तुकोबरा चिंतन करतात, विचारा वाचून न पाहिजे समाधान. पण असं जरी असलं पण सद्विचार करणारे फक्त संत आहे. अहो माणसं चांगला विचारच करू शकत नाही जगतामध्ये. माणसं आपण चांगला विचारच करू शकत नाही. पटवून देऊ का? एका मिनिटात पटवून देतो, ऐका. माणसं चांगला विचारच करू शकत नाही. एक संपन्न कुटुंब होत, आणि त्या कुटुंबामध्ये जो ते दाम्पत्य होतं, पती आणि पत्नी, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे पैसा होता, गाडी होती, बंगला होता, सगळं काय होतं. पण जीवनामध्ये पुत्र सुखच नव्हतं. काय नव्हतं? पुत्र सुख नव्हतं, मुलगाच नव्हता. नवस केला, 11 वर्षानंतर नवस केला. कोणाला? पांडुरंगाला. हा आमचा पांडुरंग नवसाला पावणार आहे. पांडुरंगाला नवस केला आणि नवस केल्यानंतर त्यांना मुलगा झाला. पण नवसाचे मुलगा काय झाडाचे नसते. नवसाची मुलं शहाणे नसतात. पण ती अतिशय शहाणं झालं, अतिशय चांगल्या बुद्धीत झालं, अतिशय चांगलं विचारी झालं, खूप शहाणं झालं. इतकं हुशार. लहानपणापासून शाळेमध्ये गेलं, सगळीकडे पहिला नंबर. 10वीच्या परीक्षेला बसला. हा 10वीच्या परीक्षेमध्ये चांगले पेपर दिले आणि 10वीच्या परीक्षेचा निकाल आला तेव्हा त्याचा पहिला नंबर आला. वडिलांना म्हटला, पप्पा ओ बाबा बघा माझं मार्कशीट. अरे वा, 100 पैकी 99%. किती टक्के? 99%. बाबा पहिला नंबर आला. अरे वा, फक्त शाळेत नाही आला, मग जिल्ह्यात पहिला आलोय, जिल्ह्यात. अरे वा, बोल तुला काय पाहिजे, बोल. माझं नाक उंच केलं म्हणे. वा, सांग काय पाहिजे. बापाला काय पाहिजे? आपल्या लेकरांनी काय केलं पाहिजे? आता आपला मानवता, बाकी बापाची काय अपेक्षा नसते. मग म्हटले अरे वा, चांगली गोष्ट आहे. त्यावेळेस तो म्हटला, बाबा काय नाही, आता कॉलेजला जायचंय. कसं जायचंय? कॉलेजला जायचंय. मग कॉलेजला जाण्यासाठी काय पाहिजे? 2 व्हीलर पाहिजे म्हणे. तेवढी घेऊन घ्या. बापाला चालणार नाही, जमणारच नाही, 2 व्हीलर मिळणार नाही, मस्त बसने जायचं. का बरं? अरे नाही मिळणार, नाही मला पाहिजे. बाबाने फटका दिला, म्हटला भेटणार नाही. अरे रोड काय झाले आज? लोक काय चांगले चालतात का? आपण जरी चांगलं चाललो पण लोक चांगलं जातात याचं गॅरंटी का? नाही, गाडी नाहीच. पोरगं रडायला लागलं. आईकडे गेलो, पण आईकडे जी क्षमता असतील आपल्याला समजून सांगायची, कारण की मातेची चित्ती अवघी बाळाची नाही का. आईला जी पारख असते, मुलाला तर समजून सांगावं. आई सांगू लागली, आई बाळ्या काय झालं? बाबांनी मारलं म्हणे. का? बाई बघ ना, आई बघ ना, माझा पहिला नंबर आला शाळेमध्ये, जिल्ह्यात पहिला नंबर आला. काय मागितलं? गाडी मागितली आणि तरी दिली नाही. द्याय ना. अरे बरोबर आहे बाळा, बाबाचं रोड बरोबर नाही, काय नाही, लहान आहे तू, आणखी देऊ तुला गाडी घेऊन, दम काढ. कधी? आई म्हटली, ऐक, 10वी ना, 11वी 12वी चांगली काढ. जर 12वीला असाच अभ्यास केला आणि तू जर तसा जिल्ह्यामध्ये पहिला आला तर तुला मी गाडी घेऊन देईन. गाडी घेऊन देईन. आणि हे बघ, काय असं विचार करू नको का बापा का मागण. नाही मागणार. हे बघ हातामध्ये सोन्याचं आहे. हे नाही, तिच्या हातामध्ये होतं बांगड्या. हे बघ सोन्याचं आहे, हे मोडीन, तुला काय करीन मी? गाडी घेऊन देईन. जिद्दी होतो पोरग. चिकाटीने अभ्यास केला. 12वी सुद्धा जिल्ह्यात पहिला नंबर काढला. कितवा नंबर? पहिला नंबर. बापाकडे गेलाच नाही, पहिला आईकडे गेला. आई पळत आई हे बघ मार्कशीट का? पुन्हा 100 पैकी 99%. अरे वा, काहीच नाही, जिल्ह्यात पहिला नंबर आलाय. मग तुम्हाला वचन दिलं होतं. काय वचन दिलं नव्हतं का? वादा किया सो निभाना पडे. तू वचन दिलं होतं, तुला पूर्ण करावं लागेल. अरे करीन, गाडी घेऊन देईन तुला. आईनं हातातल्या बांगड्या काढल्या, त्याच्या दिल्या. त्याला म्हटली, जाय आपल्या गावात ते सोनार आहे, त्या सोनारा कसं आहे 2 तोळे मोड, त्याचे जे पैसे येतील त्यातून तू काय कर, गाडी घेऊन ये. पण त्या आईला म्हटलं, आई माझी एक इच्छा. काय इच्छा आहे?
मी गाडी घेतल्यानंतर पहिलं माझ्या गाडीवर तुलाच फिरवी, माझ्या गाडीवरती पहिलं तुलाच फिरवी, पहिलं मला फिरवशील, दुसरं कोणाला फिरवशील, दुसरं जिला फिरवीन तिला फिरवीन म्हणे. हा, मामाची पोर फिरविन जिला फिरवीन तिलाच मामाची पोर म्हणे फिरवीन म्हणे. पण मला पहिले तुला फिरवायचं. आई म्हणे ठीक आहे. आई त्यासोबत गेली. मग कुठं गाड्या चांगल्या भेटत्या, कुठे गाडी घ्यायला गणेश भाऊ, कारण महाराज कुणाच गाडी घ्यायला सांगा भेटत चांगला 1.5 लाख मध्ये भेटत का, भेटली पाहिजे नाही तर परत आपला हेलपटा व्हायचा. संगमनेरला गेली गाडी घ्यायला, संगमनेरला गेली गाडी घेतली, 2.5 लाखाची गाडी घेतली. किती लाखाची? जिला जागेवर 120चा पिका. कितीचा? जागेवर आहे असा स्फोट जागेवर अशी गाडी घेतली. आईला पाठीमागं बसवलं, तो पुढं बसला आणि मस्त आता रोडचं काम झालं होतं संगमनेरच्या अकोले, त्या रोडने चालला. पहिला गिअर टाकला, गाडी 100, दुसरा गिअर 120 वर, 130 वर, गाडी 140 वर चालली होती. किती वर? आई पाठीमागं बसली होती. आई म्हणायची ए बाळ्या, गाडी हळू चालू, गाडी हळू चालू. बाळ्या का ऐकाय तयार, बाळ्या का ऐकाय तयार नाही. अरे बाळ्या गाडी हळू चालव, बाळ्या का ऐकाय तयार नाही. बाळ्या स्पीड वाढीतोय. संगमनेरवरून अकोल्याकडे येत होते. अकोल्याकडून एक संगमनेरच्या दिशेने एक वाळूचा ट्रक चालला होता. तो सुद्धा 80-90च्या स्पीडनं होता. कितीच्या स्पीडनं होता? 80-90च्या स्पीडनं होता. एकूण ट्रक चालला होता. एकूण बाळ्या आणि त्याची आई येत होती. बाळ्याच्या गाडीचं स्पीड किती? 140. याचं गाडीचं स्पीड किती? 80-90. मला सांगा काय झालं असं? हा इकडून बेभान चालला होता, तिकडून ट्रक बेभान येत होता. ट्रक जवळ आला, त्याची गाडी जवळ आली. काही झालं नाही, ट्रक इकडून निघून गेला, गाडी इकडून निघून गेली. काही झालं नाही, काहीच झालं नाही. हा, तर मला सांगा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विचार काय आला? आता ते लढायचं. म्हणजे आपण मनुष्य चांगला विचार करू शकत नाही, चांगला विचार करू शकत नाही. या जगतामध्ये फक्त आणि फक्त चांगला विचार करणारे कोण असतील तर कोण आहे? संत. म्हणून त्या संतांच्या संधीमध्ये जायचंय मला. ऐका, जीवनामध्ये विश्रांती पाहिजे असन संतांशिवाय नाही. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. सुख पाहिजे, सुख या संत समागमी. नित्य तुनावे तुझ्या नामे दहन होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेम डुलत असो. या संसारामधून आपल्याला बाहेर पडायचंय. या संसारामधून उद्धार व्हायचंय का? व्हायचंय उद्धार. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. बिनमुख वचना संताची. आणि ऐका, जसं संतांकडे समंत आहे, संत हे सदविचारी, तसं संतांची भेट होणं सुद्धा सोपं नाही. संतांची भेट होणं सोपं नाही. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत परी जगदेती करुणा. परी जगदेती करुणा. ऐसे चंद्रामृत सुखे सेववेल. रवी असता जाता धरवेल. बाय येळा सागर तरवेल. तरी त्या साधूची भेटी न होईल गा. कैसे कैसियाने भेटती ते साधू. कैसे कैसियाने भेटती ते साधू. संत सहज भेटती नाही. म्हणून तुकाराम म्हणतात, देवा तू द्यायचंय ना मला, मग काय दे? या संताशी निरवी मला त्या संतांच्या स्वाधीन कर. या संताशी निरवी हेच मज दे. हेच दे, हेच दे. चक्रांत सांगतात मला दुसरं काही नको, हेच दे. काय दे? संतांच्या स्वाधीन कर. या संताशी निरवी हेच मज दे. अनेक तुझे काही न मागे तूच. अनेक दुसरं काही तुझ्याकडे आम्हाला मागण्याची इच्छा नाही, काहीच मागण्याची इच्छा नाही. म्हणून देवा आम्हाला काय कर? त्या संतांच्या स्वाधीन कर. काय या जगतामध्ये आपलं हित फक्त आणि फक्त संत पाहत. जगतात कोणी दुसरा संत आपलं हित पाहण्याकरता नाही ना, कोणीच नाही. जगतात अनेक जणी आपलं चांगलं व्हावं असं कोणाच वाटत नाही, कोणाच वाटत नाही. आपल्या भागामध्ये जर पुढे लाईट गेली तर माणूस पहिला बाहेर येतो, शेजारी पाहतो, हा त्यांची गेली ना
मग काय हरकत? मग सगळीकडे ये. म्हणजे माणसाला असं वाटतं दुसऱ्याचं चांगलं तर होऊच नाही, पण आपलं चांगलं व्हावं असं तर कोणाला वाटत नाही. पण आपलं हित, आपलं हित जर कोण पाहत असेल, फक्त संत महात्मे, संत महात्मे आपलं हित पाहतात. त्यांच्या अंतकरणामध्ये कळकळ असती, त्यांच्या अंतकरणामध्ये. म्हणून संत स्वाधीन केलं पाहिजे. आज आपल्या जवळ आनंदगिरी महाराज आहे. हे आनंदगिरी महाराज यांची जर सेवा केली, यांची साधना केली, यांना प्रसन्न केलं, तर जे अंतकरणामध्ये असेल ते सगळं पूर्ण करण्याचं काम ते करते. इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये, इतकं सामर्थ्य. एवढंच काय, एवढंच काय, अहो त्यांचं जर आपण चिंतन केलं, आनंदगिरी आनंदगिरी, तर सहज चित्ताला आनंद प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. अशी महात्मे, अशी महात्मे ऐका. आणि देवाची भेट का बरं, आपलं संतांची भेट का बरं? तुकोबरा काय म्हणतो, संतांचे स्वाधीन करा. कारण जोपर्यंत आपल्याला संत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला त्या देवाची सुद्धा भेट होत नाही, देवाची सुद्धा भेट होत नाही. अहो ते जाऊ द्या, जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला ते ज्ञानच मिळत नाही. जर आपल्याला मुक्त व्हायचंय, आपल्याला उद्धार करून घ्यायचंय, आपल्याला जर या जन्ममृत्यूच्या जतड्यातून पडायचंय बाहेर, कारण की या संसारामध्ये किती करा, ये जेव गेवाया गेली दिसती सायास, तुका म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. या संसारामध्ये किती करा, हा संसार किती करा, संसार दुःखच देतो मला, दुःखच देतो. आपण रोज आकड्यामध्ये म्हणतो, संसार दुःख मूळ चौकडी इंगळ विश्रांती नाही कधी राहते. संसार कायम दुःख देणार आहे, दुःख देणार आहे. संसारात काही करा, शेवटी मिळतो तो पश्चाताप, आणि परमार्थ कळा, परमार्थ करा, शेवटी मिळतो तो प्रसाद. संसार किती करा, शेवटी पश्चातापच. पटून देऊ का, एका मिनिटात पटून देतो. ज्यांची ज्यांची लग्न झाली हातवर करावं. तुमची नाही झाली, करण महाराज तुमचं, सयारी महाराज तुमचं झालं, करण महाराज तुमचं झालं नाही ना? यांची लग्न झाली का नाही, झाली का नाही झाली? हातवर केला की नाही? एखादा नाही हाताने हातवर केला का नाही केला माहिती तुम्हाला? अहो लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच नाही. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे, म्हणून तुम्हाला सावध करतोय. संसार किती करा, शेवटी मिळतो तो पश्चाताप. परमार्थ करा, शेवटी मिळतो तो प्रसाद. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ काय केला पाहिजे, देवाला प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग ते देवाला प्राप्त करण्याकरिता ते ध्यान पहिलं बरवे, जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वेस्वेसी. संतांचं भजन केल्याशिवाय, संतांना आपल्या करून घेतल्याशिवाय देव मिळणार नाही. आपण रोज प्रार्थना करतो, करतो का नाही? कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. तुम्ही संतजन कशा कृपाळू सज्जन, एवढे कृपादान माझ्यावर करा. काय करा? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा कापुळी. त्या पांडुरंगा बरोबर तुम्ही आमची काय करा, आठवण द्या, आठवण. आणि आमची काकुती किव सांगा. आम्ही कसे अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. आम्ही अनाथ अपराधी पतित, आम्ही आगळे, आम्हाला तुमच्या पाया वेगळा करू नका. आणि तुका म्हणे तुम्ही निर्विल्या, मग झाली उपेक्षिना. एकदा ज्ञानोबरायाने आपला वशिला, आपली फाईल जर ज्ञानोबराच्या वशिल्यानं जर पांडुरंग परमात्म्याकडे लागली, लोकांच्या बापांना काय रिजेक्ट करायची नाही महाराज. का वशिला कोणचा लागलाय? ज्ञानोबरायाचा. म्हणून संत का संतांच्या जवळ गेल्याशिवाय देव सुद्धा मिळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हटले, या संताशी नेवी मला त्या संतात स्वाधीन का हेची होते. आणि तुझे काही न मागे तू, एका मस्त प्रेमाने हात वर करा सगळे मोठ्या प्रेमानं टाळी वाजवा सगळ्यांनी. गोपाल कुमारी, हरी हरी हरी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल
गोपाल कुमारी हरे हरे गोपाल कुमारी गोपाल कुमारी पुंडलिकाल भगवान ये जरी नाही काल तुम्हाला हेच लागत आहे काय करा मागणी ते दुसरं त्या देश रुपये म्हणून संतासने विषय आणखी जे काही मागितलं तू का म्हणे आता उदार तू होई म्हणजे ठेवी पायी संताच्या देवा तू म्हणतोय मागितलं आम्ही काय मागितलं या संतांचा आम्हाला स्वाधीन कर आणि ऐक देवा आता तू उदार झालाय ना उदार होई तू का म्हणे आता उदार तू होई म्हणजे ठेवी पायी संतांच्या कारण आम्हाला माहिती या संतांच्या पायाजवळ काय सुख आहे त्या संतांच्या पायाजवळ ठेव आम्हाला हा का बरं संतांच्या पायाजवळ ठेवायचं झाले ना संत पीठासाठी तळमळ लागेल तळमळ सांगू नंतर परत कधी सांगा आता नको टाइम झाला नंतर कधी सांगा चालेल काय पिंगळा घ्यायचा काय तुम्हाला पिंगळ्याची यायला लागली मग ते पिंगळ्यावाला तुम्ही 60,000 द्या आम्ही म्हणतो आम्हाला 10,000 द्यायचं तुमच्या इच्छेसाठी म्हणून सर मग आपण आपल्या जीवनामध्ये या संतांच्या स्वाधीन झालं पाहिजे संतांच्या जवळ गेलं पाहिजे मग तुम्ही आम्ही आता एवढं तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही जर नाही ऐकलं मग काय होईल ये जरी नाही काल तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईन एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली बोलत पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली बोलत हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल
नियोजने सुलतानपूर ग्रामस्थांनी थोडंसं या ठिकाणी उत्कृष्ट नियोजन केलंय आणि म्हणजे आनंद या गोष्टीचा वाटतो. या ठिकाणी बाबांची समाधी, संजीवन समाधी तर आहेतच, तो ते विशेषच वातावरणच आहे, लय प्रसन्न जागा आहे ती, लय प्रसन्न जागा आहे, तो तर आनंदच आहे. पण तुमच्या गावाचे विशेष कौतुक या अनुषंगाने करू वाटतंय का तुम्ही आत्ताच आपला सगळा सप्ताह वगैरे सगळं युवकांच्या हाती दिलं. टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. काय माहिती आज काळाची गरज आहे. आज तुम्ही परमार्थ केला का नाही? आज तुमचं वय परमार्थमध्ये बऱ्यापैकी आता शेवटीकडे चाललोय, तुमचा परमार्थ झालाय. पण हा परमार्थाचा आनंद हा त्या पोराने सुद्धा घेतला पाहिजे. आज बऱ्याच गावांनी आम्ही पाहतो कीर्तनाला फक्त अशी वयस्कर मंडळी असतात आणि कीर्तन झालं तर युवक मंडळी अशी बाहेर कुठेतरी मंडपाच्या कोपऱ्या काढायला तिकडं बाहेर घोळका करून बसल्या. त्यांना कीर्तनाचा घेण नाही, काहीच घेण नाही. पण तुमच्या गावाचे विशेष आभार यासाठी आत्ताच तुम्ही तुमच्या गावामध्ये आज 25-30 पोरं मला वाटतं हे सगळं नियोजन करताय. अहो त्या 25 पोरांमधले आज 5 पोरांनी माळा घालली. तुमचा सप्ताह सफल. आणि त्या 25 पोरांना ही विनंती आहे, 25च्या 25 जणांनी माळा घालायच्या तर घालायच्या. 25च्या 25 पोरांनी माळा घालायच्या. आणखी 25 पुढच्या शिकात गोळा करायचे, 50 जणांनी नियोजन करायचं आणि त्या 25च्या सुद्धा काय करायच्या? माळा घालायच्या. महाराज यांनी काय होईल? यांनी आपली जी पिढी व्यसनाकडे जाणार होती ती आज परमार्थाकडे वळाली. हे कौतुक आहे तुमचं. गावोगावामध्ये सगळी युवाची पिढी आत्ताची सगळी व्यसनाच्या मागे लागलेली, सगळी व्यसनातील होती. खूप अवघड आहे. आणि मला सांगा, हेच ठिकाणी संस्कार लागण्याचं, हेच ठिकाणी इथं जर मी तिटकी राहिली, इथं जर चांगले संस्कार लागले तर तुम्हाला सुद्धा भविष्य काळात ते काय घराबाहेर काढतील काय? नाही काढणार. का बरं? इथं परमार्थाचं वालगोड मिळालंय. आणि लोक म्हणतील ना गावात लय सप्त्यामध्ये हिंडतो, आई बापाला असं नाही ठेवतो का? म्हणणार नाही का? एवढ्या लाज तरी सांभाळतील तुम्हाला. म्हणून ही चांगली गोष्ट आहे. पण आता मुलांना सुद्धा विनंती आहे का सगळंच मनाने करायचं नाही. हे तर वडले जे करते थोडंफार आपल्या मोठ्यांचं मार्गदर्शन घ्यायचं, त्यांना विचारायचं आम्ही असं करतोय, हे बरोबर आहे का, चुकीचं आहे का, हे करणं बरोबर आहे का? आणि जे ज्येष्ठ आहे त्यांनी सुद्धा त्यांना काय करावं, तशी मदत करावी, रिस्पेक्ट द्यावी. कारण की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. असं रिस्पेक्ट दिली तर रिस्पेक्ट भेटते. म्हणून जे वयस्कर आहे त्यांनी सुद्धा त्यांना हातभार लावायचा, समजून सांगायचं, हे बाय इथं हे चुकतंय, हे इथं बरोबर करा, हे छान केलं, आनंद वाटला, हे असं केलं तर आज आनंद वाटतोय. आज गावोगावामध्ये युवकांच्या हातात कारभार गेला पाहिजे. मला ही काळाची गरज आहे. आणि युवक काय करतो माहिती का? युवक जितक्या जोमानं करतो तितक्या जोमानं आपण करू शकत नाही. आपण करू शकत नाही. कारण की तुकोबा स्वतः म्हटले, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. बरे म्हटले नाही, म्हातारा भाग्यवंत म्हटले का नाही म्हटले. अहो या तरुण अवस्थेमध्ये जी परमार्थ वळाली, तुमच्या गावाचं खरंच आहे भाग्य. कारण की तरुण वयामध्ये लोक विषयाच्या मागे लागतात आणि जेव्हा म्हातारे होतात तेव्हा चिंता लागेल त्यांना. तुकोबा म्हणतात ना, बालपणे गेली नेनता, तारुण्यपणे विषय घेता, वृद्धपणे प्रवर्तित चिंता मरे मागोता जन्म धरी. अहो तरुणपण गेलं, लहानपण गेलं खेळता, पण तरुणपणा कशामध्ये गेला? विषयाच्या मागे गेला. आणि वृद्धपणेला चिंता लागली कशाची? मरायची चिंता लागली नाही. याला वृद्धपणे जेव्हा खाट्यावर पडलेला आहे त्याला चिंता कशी लागली? त्याला चिंता लागली आहे का तरुण अवस्थेमध्ये मी परमार्थ करायचा सोडून विषयाच्या मागे लागलो. तेव्हा जर परमार्थ केला असता आज हे दिवस आले नसते. म्हणून तरुण अवस्थेमध्ये तरुणा भाग्यवंताने हरिकीर्तन, आता तरुण अवस्थेमध्ये परमार्थच केला पाहिजे, जोमाने केला पाहिजे. म्हणून तुमच्या गावाचे अतिशय आभार, अतिशय धन्यवाद. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड अशी त्या ठिकाणी गाणे साथ लाभली. आमचे हरिभक्त परायण गोड कीर्तनकारही आहेत आणि गोड गायकही आहेत. आमचे श्रीहरी महाराज पांडे, थोड्या टाळ्या वाजवा जरा. हरिभक्त परायण आमचे करण महाराज जाधव गोड गाण्याचं संगीत विशारद देते, त्यांचा टाळ्या वाजवा. आमचे हरिभक्त परायण संपत बाबा डुबे, आपल्याच गावचे का? पेमगिरीचे का? असं संपत बाबा आहेत, त्यांच्या विनम्र भाव, त्यांचा टाळ्या वाजवा. त्यांचे मृदंग गोड साथे आमचे वैष्णव महाराज थोरा, वा गोड टाळ्या वाजवण्यासाठी. आमचे
पीटीओ ज्यांची साथ आहे आमचे ब्राह्मणे बाबा हे मिळलं होते ते बाबा आणि त्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे आमचे सुजित कातोरे. तुमचं काय नाव आहे? अनुज. हा आमचे सुजित दादा आपल्या सांगवीचे त्यांची सिस्टीम आहे. भरपूर ठिकाणी असे गोड साऊंड सिस्टीम त्यांच्यावी. त्यानंतर चौकदार मच्छिंद्र दादा कासा, तुळशीवाल्या मावशी. हा आणि गोड असं त्यांची संस्था आहे आपल्या गावामध्ये. लहान लहान मुलांना हे बालकडू देण्याचा प्रयत्न करताय आणि हे भविष्यातले चांगले कीर्तन प्रवचनकार चांगले गायक आपल्या भागामध्ये तयार होत आहे. त्यांचे विशेष आभार. ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था सांगली हरिभक्त पारायण स्नेहताई महाराज कातोरे ते त्यांच्या सर्व संस्थेतील या सर्वजण आहेत. त्यांच्या चरणी भाव व्यक्त करतो. हा आणि हे तुमच्यासाठी लिहिलंय का? असं 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 ठीक आहे. नाही मी काय पाहिजे पुढे पेपर तुम्हा सर्वांच्या चरणी एका विनम्र भाव व्यक्त करतो. झालेली सेवा आनंदगिरी महाराजांच्या स्मृती करतो. अतिशय तुमच्या गावाचे आभार मानतो. आता मला काही सांगितलं इथं आनंदगिरीत असेल पुन्हा निंगावमध्ये माधवगिरीची समाधी महाराज परत एक शिरोळ फाट्यावर कोणते बाबा समाधी बाबा आहे. म्हणजे असे 3 हे गुरुबंधू आपल्या भागात आले. त्यांच्या तपामुळे त्यांच्या सामर्थ्यामुळे आज आपण कसं तरी भक्तीचा फार मार्ग या ठिकाणी फुलवतोय. त्यांच्या विनम्र भाव व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचे विनम्र भाव व्यक्त करतो. गायक वादक गुरुज तुम्ही माझे यांचे नाव घेतले आमचे कोण नाव घेतले नाही. घेऊ का तुमचे नाव? घेऊ का तुमचं नाव? दादा घेतो चल घेऊ का संतोष दादा घेऊ का? हा आमचे ज्यांची गोड युट्यूब चॅनल आहे त्यांचा आमचे स्वर महाराष्ट्राचे सर्व आमचे संतोष दादा त्यांचे टाळ्या वाजवाय. बाबा आहेत आमचे गणित दादा आहेत. आता भरपूर जण आहे आमचे दाजे आलेले लिंगावरून त्यांच्या चरणी भाव. त्यानंतर सर्वजण आहेत त्यांच्या चरणी सगळ्यांच्या चरणी तुमचं नाव घेऊच का? घेऊ जा दे नंतर घेऊ. आनंदगिरी महाराजांच्या समाधीवर फुल तुम्ही वाकून आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो. जोग महाराजा मान राखून. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली निवृत्ती राया सोपानुका बाई ज्ञान सखया. सोपानुका